रात्री आजीने सांगितलेली रामेश्वराची ती गोष्ट जी आम्हाला त्या मंदिरापर्यंत घेऊन गेली, ती रात्री रेकॉर्ड करता न आल्यामुळे गणपतीमध्ये आजीने सांगितलेली ती गोष्ट मी इथे व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासाठी ठेवते, जेणेकरून हा प्रवासाचा व्लॉग बघण्याआधी तुम्ही ती गोष्ट ऐकाल. कोंडियातली गाय, कोंडिया हा गाव आहे, तुम्ही आला तिकडनं. हां गाव आहे कोंडियातला. तर ती गाय यायची त्याची, त्या माणसाची, घाणेकर त्यांचं नाव, आडनाव. तर त्याची गाय यायली, ती गाय यायली ना, ती काही वासराय पण घेईना, दूध देईना. ती थाईच ना त्या दुसऱ्या गावात ना, ह्या गावात यायची आमच्या जांभूळमध्ये, आणि ते रायवर जायची आणि ती अशी त्या पाय ठेवत राहायची. तिथं सैमाची पिंडी आणते ती मंदिराची. तर सैम यायचा, घटा 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 दूध पियायचा आणि पुन्हा गाय, पुन्हा ती गाय मग आपल्या गावात देते. तेव्हा ती त्या लोकांनी पाळत केला नाही. गायच्या मागे मागे आले. हां गाय ही जाता तरी काही, वासरात तर दूध देत नाही, जाता तरी काही, म्हणून आम्ही पाठण्यात येते. काय तेव्हा तर मग आमच्या गावात सांगत नाही, गावाऱ्याने बघत नाही, आमच्या पाटलाने. आणि नंतर त्या सगळं साफ करून तिथे देऊ घालणं रामेश्वराचा. मोठा मोठा बाबा असं एवढं तांब्याचा तुबा मंदिराचा असं पाठीमागा आहे. आता काय माहिती. तर तिथं मच्छर करून 3 दिवस, म्हणजे उद्या टिप्पर आहे ना, टिप्पर समाजचा त्या तुळशीचे लग्न असतात ना, मग 3 दिवसांनी टिप्पर बसतात. तर टिपराचा मच्छी नाही करायची. काय टिपराच्या इथे खाव ना, सणा दिवशी मच्छी, आपलं काय मटण आहे का चिकन, तेवढाच. मग 3 दिवस खायचा नाही. टिपरा जावसा असं ते म्हणजे 3 दिवस कसले तरी. हां 3 दिवस नाही खायची मच्छी काय खायची. मच्छी खाल्ला ना तर मंदिरात नाही चढायचा, म्हणजे वरती चढायचा नाही, इकडनं भोवार फिरायचा आपला मंदिरात. निशाणी फिरताना तिच्या पाठनं फिरलं तरी काय, पण आतमध्ये चढायचं नाही. मग काहीतरी असतात इतके आमच्याकडे काय. आणि दुसरा जवळ जातात आपला तर देव बसवतो. हॅलो चॅनल, वेलकम टू माय गाईज म्हणते. त्यामध्ये या चालताना असं वाटतंय की हा बॅकग्राऊंड जवळ येत आहे. हे बघ, टी शर्ट वर बघा काय लिहिलंय, सीताबाई शंकर गजमल आणि काय गणपत हरी धाडवे यांच्या सरकार सौजन्य रमेश शंकर गजमल माझी सैनिक. हे कशामुळे दिलंय मी, हे बघ. तसं बॅकग्राऊंड चांगलं दिलं. काटीला ब्लॉगर काटीला ब्लॉगर काटीला का मिळेल. आपल्या मूळ अवतारात येऊया जरा. तुला काय वाटलं मला काढता येत नाही. चला काठी लावली. डोंगर चढवत आहे मला. अरे डोंगर चढवते तेव्हा जाऊन शाळा येईल ना. अतिशय निसर्गरम्य असा प्रवास. हे बघ बोंडू डोक्याच्या वर. हे काय आहे, हे बघ ना, ह्यांचं वारूळ आहे मुंग्यांचा. नाही या, इट सीम्स लाईक मुंग्यांचा वारूळ.
अतिशय निसरडी अशी वाट आणि त्यातून वाट काढत चाललेले आम्ही 4 वाटसरू. दमलो बरा झाला मोबाईल तिथे होता. ए शिवम यार बस कर, आपलं नाही येत ते. आहा. अरे शपथ, ही शाळा आहे. 8वी 9वी 10वी. चला. शाळेचं पटांगण देखील आलेलं आहे. आहे हे पहा, शाळेचं मैदान बघा किती मोकळं आहे. आणि ही शाळा आणि ह्या बघा, मी गपचूप जमिनीवरून चालन. उगा 2 पायापैकी एक जरी सटकला तरी आपला पुढचा नको प्रवास इथेच थांबेल. काय म्हणून लावलंय? अच्छा, हे मिलिटरी स्कूल आहे. ते तर आम्ही केसांचं करतो. हे बघ मंकी जम्पिंग. हो, हे मला येतं. मी करू का हे? मला पण येतं. ए चला आपण करूया. मी चढतो. चप्पल कशाला काढली पण? अरे हो, जाऊ दे. ह्या मला येतो. बघा पडली तर 2 फूट वरती. एक काम कर ना, ते फोन साक्षीला देतो. इथे चुकून मी पडला. ते काय आहे मी तुम्हाला सांगतो, ह्या माझ्या हितलाचा खून आहे ते याच्यामुळेच आहे. तरी मला नाही, या मला येतं. या असं असं करत जायचं आहे पण नको म्हणे मला. अरे या असं या इथनं नको. नको यार नको, ते लय लांब अंतर आहे. राहू रे. नारा पचका गेला असता पण त्या मोठ्या माणसांचा या. कसं वाटलं? दमलं मी, हातच माझे. तर आता एवढा प्रवास करत आम्ही कुठे चाललोय? तर आम्ही चाललोय रामेश्वराच्या मंदिरात, ज्याची गोष्ट आम्हाला रात्री आजीने सांगितली आहे. त्याची अच्छा, ते मला वाटलं काय दाखवलं. तर नाहीतर मग आम्ही जरा विसावल्यावर तुम्हाला त्या सांगतो. ठीक आहे, आता आम्ही जरा चालतो. 3 वाड्या क्रॉस करून आम्हाला त्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे. अतिशय लांबचा असा हा प्रवास असणार आहे, जो पायी पायी आम्हाला करायचा आहे. पायी पायी आम्हाला वाटेल की आपल्याला थकायला होतंय, पण तरीही थांबायचं नाही. थांबायचं नाही, चालायचं आहे. जीना इसी का नाम है. बघा हा जीना आहे. शॉर्टकट होता. काय विचारू? शॉर्टकट होता. रेशन भेटेल काय? मने परत सांग. हा बघा, आपण येताना येऊ. उघडा आहे. जाऊया मग उघडा तोपर्यंत वाटतं. चला आपण आत्ताच जाऊ, रवळनाथाकडे जाऊ. रवळनाथ तसा आमचा कुलदैवत, पण त्या गोव्यात आहे. इथे पाय धुवायचे. चप्पल काढा. चप्पल काढूया ना. बापरे, नळ तर नाही. ती बॉटल गरम हे बघ, गरम होऊ दे. आणू बॉटल? आणू? हा सावलीत ठेव.
हा पहा जेव्हा प्लेन वर तेव्हा मी पाणी पितो. तुझं पण सिद्धीसारखी हालत झाली का? सिद्धी असं एवढं बोलले असं भावांनी जातं घरी. ही चढण असं 2 झाडांच्या मधून जाणारी वाट. आणून चढायचं. अजून फार चढायचं आहे. आता चढायचं. थांबायचं नाही. हा उतरताना काय होत नाही. तेव्हा एनर्जी असेल तेव्हा. अतिशय तरुण असे कार्यकर्ते रामेश्वराच्या यात्रेला चाललोय. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. मच्छी खाऊन काळ्याच मच्छी खाल्ली. नाही ग. 2 बुरकले. आम्ही चालतोय. 2 किलोमीटर अजून चालायचं आहे. यासाठी केदारनाथची केदारनाथची यात्रा लोक कशी करतात हे आश्चर्य आहे. सूर्य डोक्यावर आलाय आणि आम्ही या वाटेत मिळालेला काठीचा आधार घेऊन हा डोंगर पार करतोय. डोंगरच आहे ना हा. हा तर वाटेत जाताना वाटेत नाही, प्रवाशांनी अशा उंचाच्या ठिकाणी जाताना ही काळजी घ्यावी की सोबत काट्या बिट्या घ्यावा, जेणेकरून तुमच्या कमरेला कड आला तर याचा आधार घेऊन तुम्ही चालू शकता. चला अजून मोठा चढ आलेला आहे. आता मी चढतो. बाय गाईज. बाय बोलली. एवढा प्रवास करून आम्हाला आता मंदिराचा झेंडा दिसलेला आहे. तुम्हाला पहा व्हिडिओमध्ये दिसतोय का? दिसला तर चांगली आता दिसणार नाही. थोडं पुढे गेल्यावर मंदिर दिसेल. बरेचसे विविध पक्षी बघत. हा हे मंदिर जवळ दिसते. थांबा जवळ आल्यावर दाखवतो. हे पहा मंदिर आता दिसू लागलंय. 2-3 वाड्या क्रॉस करून साधारण 2 तास चालून मग आम्ही इथे पोहोचलोय. हे आहे रामेश्वराचं मंदिर. कैलास राम सीताफळ सीताराम. जा मी नाही का काहीतरी भलता असेल. तर रामेश्वर मंदिराच्या प्रांगणातच दारिवटी देवीचं सुद्धा मंदिर होतं. आम्ही तिथे पण दर्शन घेतलं. अर्थात बाहेरूनच दर्शन घेतलं कारण की गेट बंद होतं त्यामुळे. आणि मंदिराचा जो गाभारा आहे तो सुद्धा बंदच ठेवला होता कारण की तुम्हाला तर माहिती आहे की शिवलिंग हे बऱ्यापैकी शुद्ध ठेवावं लागतं. तर त्यामुळे गाभाऱ्यामध्ये थेट सगळ्यांनाच प्रवेश नसतो आणि त्या कारणास्तव गाभारा बंद होता.
पण आम्ही त्या जाळीतनं व्यवस्थित दर्शन घेतलं आणि खूप वेळ मंदिरातसुद्धा बसून होतो. तर बसल्या बसल्या आम्ही पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टीचा रिकॉल घेत होतो आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी किती इंटरकनेक्ट आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की महादेव स्मशानामध्ये राहतात. तर या मंदिराच्या बरोबर बाहेर स्मशानभूमी होती. त्यानंतर आपल्याला हेही माहिती आहे की त्यांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग असतो आणि या आजीने सांगितलेल्या गोष्टीमध्ये सुद्धा तो नाग यायचा. आणि तुम्हाला तर माहिती आहे नंदी गाय हे शंकराच्या आसपास वाहन म्हणून असतात. तर त्यामुळे ती गायसुद्धा त्या गोष्टीत होती. तर असं सगळ्या गोष्टी कनेक्ट करणाऱ्या होत्या आणि आम्हाला प्रवासात पण त्यातले बरेचसे दुवे सापडले आणि आम्ही ते संकेत म्हणून घेतले. बरं, या स्मशानासमोर हे जे एकटं झाड दिसतंय, आजीने बोलताना असं सांगितलेलं की या झाडावर वीज पडलेली. आणि हे जे ठिकाण आहे ते पावसाळ्यामध्ये थोडंसं भयावह असं वाटतं, कारण की त्यावेळेला आत्ता ही जी चिरांची भिंत उभारली त्यावेळेला नव्हती. त्यामुळे सगळं असं एकत्र होतं दोन्ही आणि त्यामुळे बऱ्यापैकी थोडंसं भयावह असं वाटायचं पावसाळ्यात त्या मंदिराकडे जाताना. पण आत्ता बरीचशी डेव्हलपमेंट झाली आहे त्यामुळे तितकंसं भयंकर वाटत नाही. आम्ही बराच प्रवास केल्यानंतर इथे जाऊन बसलो होतो. बाजूच्या गावातून एक गाय यायची, दररोज यायची ह्या साईडला इथे. तर ना आणि ती त्याच्या वासराला दूध पण नाही द्यायची, म्हणजे अशी लपटा यायची दूर. तर अरे तिची भाषा चांगली नाही नको, मला नाही येत ती भाषा चांगली आहे तिची. थांब गोष्टी कमी सांग. मग नंतर गावकऱ्यांना शक झाला की गाय दररोज कुठे जाते आणि मुलं तिच्या वासराला दूध का नाही देत. तर गावकऱ्यांनी हिचा पाठलाग केला आणि गायचा पाठलाग केल्यानंतर गाय ना तिचे पाय असे करून आणि दूध कोणतंही खालून यायचं ताम आणि ते दूध प्यायचं. 40 किलो पकड ना. तर ना साक्षी आता ना टोप बघते तिथे, कारण की ना तिकडे तो जो भुजंग यायचा ना तर त्याला जागा म्हणून टोप ठेवला जायचा. तर आता कसं मंदिराचा गाभारा बंद आहे ना. परतीच्या वाटेवर येताना भावकीतल्याच एका काकांनी आम्हाला थांबवलं, थोडीफार विचारपूस केली आणि मग त्यानंतर आमच्या लक्षात आलं की ते आजीच्या माहेरकडचे होते आणि त्यांनी आम्हाला बसवलं, पाणी वगैरे विचारलं आणि त्यांच्याकडे अशा शेळ्या होत्या. तर आम्ही तिथे थोडा वेळ रमलो आणि मग थोडा विसावा घेतल्यानंतर तिथनं आम्ही निघालो पुन्हा आपल्या घराच्या दिशेने जायला, कारण की 3 सांज व्हायची वेळ आली होती आणि त्याआधी घरी पोहोचायचं. त्यामध्येच त्याला विसरलं काय ते. आणि आम्ही झाकायला गेलो, व्हिडिओ काढायला गेलो, स्टोरेजच फुल झाला. नको रे, वाट लागेल रे पुढच्या वेळेला. बोलती तुम्ही जाऊच नका पोरा. आणि येताना आम्ही एक चुकी गेली, मागे बघितलं पत्रा उडतोय का बघत होता आणि माझा पाय खाली पडायला. आणि हा मध्येच बोलला दरवाजा बंद कर, दरवाजा बंद कर. हे पण होतं दरवाजा बंद कर, हा कसं बोलतो. चला आता आम्ही चाललेलो आहोत, परतीचा प्रवास सुरू झालाय. असं बोलायचं. मगाचपासून आम्ही हे दोघं किती छोटे छोटे दिसत आहेत का असे की मलाच दिसत आहेत, तुला पण दिसत आहेत ना. लांब आहे ना तो. परतीचा प्रवासाला आम्ही ही चढण चढून आम्ही पूर्ण गेलो होतो. आता आम्ही हे सगळं उतरत चाललोय. 5 मिनिटात खाली. आता झपाझप पावलं टाकत आम्ही घराच्या दिशेने चाललोय. वाटेत मस्त काकांच्या घरी थांबलो, त्यांनी अगदी हाका बिका मारून बोलवलं. शेळ्या बिळ्या होत्या त्यांच्याकडे, छान थोडीफार ओळख निघाली. काय
अय्या ही बघा सापाची कात दिसलेली आहे. काच न चाल आताच काढले. आताच काढली आहे. आतमध्ये. हे कसं आताच काढली आहे. ती काळी होती ना नंतरला. ही सापाची कात आम्हाला आता दिसलेली आहे. गाईस काहीतरी संकेत देतोय आपल्याला कोणतरी. चल पटकन. मस्त वाटत ना. न हलता जावं लागेल मला कुठे ते. त्याचा फोटो काढा ताईचा एकदम. कुठे लावली आहे तुला? हलू लुलू हलू लुलू. अरे ते गाणं. फोटो काढ. ए काढ. तर मंडळी आम्ही आता चालत चालत घराच्या इथे आलेलो आहोत. रामेश्वराच्या मंदिराच्या दिशेने केलेला प्रवास आता संपला आहे. हां. ए मला असं नको दाखवू. अरे बापरे. तर आता परतीचा प्रवास देखील संपलेला आहे आणि आता आजी दिसते आहे इथे दूरवर बसलेली. त्यामुळे आता आम्ही घरी जात आहोत. 4-5 फोटो काढलेले आहेत. चला बाय बाय. बाय. मग पैसे पाण्यात गेले म्हणायचं. हाय ना पाणी. सगळे फोटो गेले. वॉटरप्रूफ आहे आपला फोन. आम्ही आता बावडीवर आलेलो आहोत पाणी काढण्याकरता. त्याच्यामध्ये टाक पाणी. जाळी कुठं? अरे जाळी आण ना अक्षताकडे. अरे आपली तिकडली जाळी फाटली होती. जा काकीन पण जाळी हे गाणी. जा ना शिवम काहीतरी ऐकत जा ना. ए जा शिवम कधी पण ऐकतच नाही काय. जा पटकन. जा ना शिवम. जा ना. दिसतंय काय? हे गोल्डन गोल्डन वाटतंय सगळं मागे केस. दिसतंय का इथनं? तरी तू कायमचा बनतोय. रिमझिम झरी कधी तू पाणी वरती तर काही बघितलं नाही. ओसरत्या धारा कोसळत्या कोसळत्या धारा थैमान वारा बेमान आहे. थैमानच आहे ते. बिजलीची नक्षी अंबरा. पुढे ताई सळसळत्या लाटा भिजलेल्या बाकी काय वाटा. आहे ना? हा, नाही. चिंब पावसाची ओलीरा. अगदी आपण आज बोलायचं. तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यात. ताई कोण बाय बोल. काय म्हणतायत रे? ही आंबा पडला. ही हा जायला पाहिजे होतं ना आतमध्ये. उद्या जाऊया. हा हवा सुटल्यावर बघायला जाऊया. चला मंडळी जाऊ पाणी भरायला. कुठून जायचं आहे? कुठून जायचं आता विचार. थांब थांब. थांबू काय? जाऊ दे, चालतो आता. वजन आहे कमरेवरती हंडे घेऊन नसलेल्या कमरेवरती
नसलेली कंबर. दोन्ही हात जोडून चालायचं, 10 रुपये कानाला लावणार. कोणाशी बोलतेस ग एकटी? माझ्याशी बोलते. का इकडे बघ जरा. कंबर नाही आहे त्या ती सरकत सरकत पोटापर्यंत आली आहे. तर असा होता हा आजीच्या गोष्टीपासून सुरू झालेला आणि रामेश्वराच्या मंदिरापर्यंत जाऊन ठेपलेला प्रवासाचा हा सुंदर असा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढचा व्लॉग खूप जास्त एक्साइटिंग असणार आहे, कारण आम्ही थेट घनदाट जंगलात जाऊन काजी पाडणार आहोत. त्यामुळे स्टे ट्यून गाईज.